पीडित कुटुंबाला देण्यात आलेल्या जमिनीवर महसूल आणि वन विभागाचा डोळा. महसूल विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात पीडित कुटुंबीय आक्रमक. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या श्रीपती नामदेव कलगुंडे यांना वीरमरण आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना 24 पट कब्जे हक्काची किंमत भरून मिळालेली 5 एकर जमीन कलगुंडे यांच्या वारसांना देण्याऐवजी ती महाराष्ट्र शासनानं लाटल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 22 फेब्रुवारी 2024 रोजी सदर जमीन शासनाकडे वर्ग करण्याचा आदेश महसूल विभागाने दिलाय. सैन्य दलातील 6 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेल्या श्रीपती नामदेव कलगुंडे यांना 22 सप्टेंबर 1965 रोजी भारत-पाकिस्तान युद्धात वीरमरण आलं होतं. श्रीपती हे अविवाहित असल्यानं त्यांच्या वारस म्हणून त्यांच्या वीरमाता सरूबाई कलगुंडे यांना सरकारकडून घोटवी तालुका श्रीगोंदे येथील महसूल विभागाच्या ताब्यात असलेली 5 एकर जमीन देण्यात आली होती. पुढे सरूबाई कलगुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस गणपत कलगुंडे हे ही जमीन कसत आहेत. त्यांचे या जमिनीच्या 7 बाऱ्यावर नाव लावले यासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासन आणि अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी जिल्हा सैनिक वेलफेअर बोर्ड, 6 मराठा लाईट इन्फंट्री आणि संलग्न अशा विविध कार्यालयाकडून त्यांना जमीन देण्याचे शिफारस पत्र दिले गेले आहे. तसेच तत्कालीन पंतप्रधान माननीय लाल बहादूर शास्त्री साहेब यांच्या स्वहस्ताक्षरातील शोक संदेशात वीरमातेच्या नावे पाठवला आहे. 22 फेब्रुवारी 2024 चा आताचा जो निकाल आहे 22 फेब्रुवारी 2024 त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की त्यांच्याकडे आधीची त्यांची वडिलोपार्जित जमीन असल्यामुळं हे पवाच त्यांना सांगा सर त्यांची आधीची वडिलोपार्जित जमीन असल्या कारणात त्यांना जी 5 एकरची जमीन दिलेली होती ती त्यांना देता येणार नाही आणि ती आम्ही परत घेतो. आम्ही वन विभागाला वर्ग करतोय. वन विभागाला वर्ग करतो. जी वन विभागाची नाही, महसूल विभागाच्या ताब्यात आहे. हे आदेश कोणी दिले? डॉक्टर देवरा जे राजगोपाल देवरा साहेब जे आहेत त्यांनी हे आदेश दिलेले आहेत. आता याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सांगा किंवा तुम्ही तुमचा मुलगा लढाईत कामी आला म्हणून तुम्हाला 16 एकराच्या वर जमीन असून सुद्धा तुम्हाला ही तुमचा लढाईत मुलगा कामी आला म्हणून तुम्हाला ही निरंतर वाटप केलेली आहे. आणि ज्या टायमाला जे जवान जय किसान म्हणतात तर जवान देशाचं रक्षण करतो आणि किसान माणसाच्या जनतेचं अन्नदान पोटभर खाऊ घालतो. यांच्या जर अशा ह्यांनी अन्यायाने जर असं जर होत असेल तर ही खूप मोठी शोकिका म्हणजे शोकांतिका आहे. त्यांना जमीन द्या. आणि तो आतापर्यंत सुद्धा त्यांनी आमचं नाव लावलं नाही. 58 वर्षानंतर आतापर्यंत आज 58 वर्षानंतर आमची जमीन परत माघारी त्यांनी घेतलेली आहे. देवरा साहेबांनी सांगितलं की तुम्ही स्वतःच्या कष्टाने कमवा. असं देवरा साहेबांनी आमचा अपमान केलेला आहे. आता शेवटी त्यांनी आम्हाला नाही म्हणून दिलेली आहे. तुम्हाला म्हणजे जमीन देत नाही म्हणून अशी पत्र दिलेलं आहे. 2024 आता किती दिवस झाले म्हणजे आम्हाला दिलेली आहे. तुम्हाला दिलेली आहे. पण देताना तसं त्यांनी तुम्हाला सांगितलं का की आम्ही 24 पट रक्कम भरून घेतल्याशिवाय तुम्हाला असं असतं? ऐका एक मिनिट ऐका. स्टेट बँकेची आणि चलनाची पावती त्यांच्याकडे आहे. त्यानुसार 1965 मध्ये त्यांना जमीन त्यांनी देहधारात देशासाठी बलिदान दिलं. त्यांच्या घरच्यांना म्हणजे त्यांची वीरमाता जी होती म्हणजे त्यांची आई जी होती सरूबाई कलगुंडे यांना महाराष्ट्र राज्याकडनं 5 एकरची जमीन ही त्यांना कसण्यासाठी म्हणजे शेतीसाठी देण्यात आली. आता त्याच्यावर नावं चढवण्यासाठी मग परत महसूलची प्रोसिजर असते, त्याची मोजणी केली जाते,
त्याचं वाटप व्यवस्थित सुनियोजित होण्यासाठी बाकीच्या सगळ्या प्रोसेस असतात. तर ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करत असताना त्याच्यामध्ये वेळ जातो. प्रत्येक गावकरी हा तहसीलदार, तलाठी, शेतकरी असल्याने लालबहादूर शास्त्री साहेबांनी, तत्कालीन पंतप्रधानांनी एक नारा दिलेला, जय जवान जय किसान. त्या जय जवान जय किसान उक्तीला स्मरून यांचं जे कुटुंब आहे ते अगदी फार म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून ते झालेल्या प्रत्येक युद्धामध्ये म्हणजे एक लढवय्या आपण जे म्हणतो तसं शेतामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्याची मेडल्स आहेत. त्याच्यानंतर त्यांचे घरातले बरेच लोक द ग्रेट वॉर पासून 1914 पासून सेनेमध्ये आहेत. असे लोक हे असताना त्यांना आजचा आपला विषय जो आहे की त्यांना सन्मानाने दिलेली जी जमीन आहे ती आज 2024 मध्ये म्हणजे जवळपास 58 वर्षांनी जर महाराष्ट्राच्या म्हणजे पैसे देऊन घेतलेली जमीन, विकत घेतल्यासारखी कब्जे हिस्साची पैसे भरून घेतलेली जमीन 24 पट ती जमीन त्यांची काढून घेण्यात येत असेल. हे सन्मानचिन्ह आत्ताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना दिलेले अमृत महोत्सवी वर्षामध्ये. अशा सिच्युएशन मध्ये आज 2024 मध्ये जर महसूल विभागाकडून त्यांची जमीन 5 एकर जमीन, शेती कसणारी जमीन ही जर काढून ताबा महसुलानी वन विभागाकडे सोपवण्यात येत असेल तर मी असं समजतो ही खरोखर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण देशासाठी अतिशय निंदनीय गोष्ट झालेली आहे आणि त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. त्याबद्दल